केडगावचं मैदान आहे त्याविषयी सर्रास सगळ्यांनाच बोलायची इच्छा आहे. आपण सगळ्यांना कव्हर नाही करू शकतो, पण आयोजक मंडळींनी ज्यांनी हिरिरीने याच्यात सहभाग घेतलाय आणि आजचं मैदान यशस्वीरित्या उभं करण्याचं आणि त्याला पार पाडण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे त्यांचेही आपण 4 शब्द आपण ऐकून घेऊया. तर आपण थोडेसे 4 शब्द मागवू. आज या ठिकाणी केडगावच्या 7व्या माळीनिमित्त केडगाव ग्रामस्थ व हर्षवर्धन भाऊ कोतकर मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी केडगाव परिसरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हे मैदान एकदम मोठ्या स्वरूपाचं देवी रोडला मोठ्या ग्राउंडवर केलं गेलं होतं, परंतु निसर्गाचा थोडा व्यत्यय आल्यामुळं तरी पण आयोजकांनी अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा या ठिकाणी पैलवानांना पावसाचं पाणी लागणार नाही अशी शेड करून सगळ्यांना बसायची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि कोतकर कुटुंबाचा पहिल्यापासून वारसा कुस्ती क्षेत्रात असतील, महादेवांना असतील असतात, बांधाजी कोतकर साहेब असतील, या लोकांनी कायम पैलवान लोकांना जोपासलेला आहे. आणि एवढं बोलतो आणि या कुस्त्या चांगल्या प्रकारे पार व्हावं आणि पुढच्या वर्षी अजून मोठ्या स्वरूपात कुस्तीचं मैदान आश्वासन मी वाढवं एवढं सांगतो थांबतो. जय हिंद. तर आजचं मैदान होतं हे मुंबईवरून यायचं म्हटलं तर ते रिस्क होती, जायचं की नाही. रात्रीच निघणार होतो, पण तरी 2-4 ठिकाणी फोन पण केले. आपले निवेदक आहेत थांगेश्वर सर, त्यांना देखील फोन केला. लास्ट मोमेंटला म्हटलं जायचं म्हणजे जायचं, भले पाऊस येऊ नाही तर नाही, अरेंजमेंट केलेली आहे ना, मग आपल्याला टेन्शन नाही आहे. बघा आपण यांच्याकडून काय मिळते आपल्याला. मुळातच किती जरी पाऊस आला असता तरी किती जरी लोक अजूनही आले तरी आम्ही त्याची व्यवस्था इथं सगळी व्यवस्थित करणार. आणि कुस्तीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, हर्षवर्धन भाऊ असेल, त्यांचे बंधू सुदर्शन भाऊ उत्तर महाराष्ट्र केसरी आहेत, त्यांचे वडील देखील त्यांच्या काळातले खूप मोठे पैलवान होते. आणि आमच्या केडगावला यापूर्वीच हर्षवर्धन भाऊच्या माध्यमातून तेही चांगले कुस्तीपटू आहेत, त्यांनी चांगल्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्र केसरी ती होतील अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु ते नाही झाले. परंतु आता आमचे सुदर्शन भाऊकडे आम्ही देखील भावी महाराष्ट्र केसरी म्हणून पाहतोय. आणि नुसतं फक्त सुदर्शन भाऊ नाहीच तर केडगावमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैलवान झाले पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. आणि त्या अनुषंगानेच हे कुस्ती मैदान भरवण्याचं दरवर्षी काम हर्षवर्धन भाऊ आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत असतो. आणि आम्हाला खात्री आहे की अहिल्यानगरमध्ये 2 महाराष्ट्र केसरी झाले, एक गुलाब बर्डे आणि दुसरे अशोक शिर्के झाले. आणि 3रा महाराष्ट्र केसरी हा नक्की अहिल्यानगर शहरातून आणि आमच्या केडगावाचा असेल आणि तो सुदर्शन भाऊ कोतकर असेल आम्हाला खात्री आहे. आपण त्यांना चॅनलच्या थ्रू आणि व्ह्युअर्सच्या थ्रू आपण त्यांना नक्कीच हार्दिक शुभेच्छा देऊया.